everyone. We start our next point, that is electrolyte replacement therapy. त्याआधी आपण बघू इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपीची नीड काय आहे. मला सांगा, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट आपल्या बॉडीमधलं बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची आपण रोल काय ते आपण आत्ताच लास्ट लेक्चरमध्ये बघितलं, बरोबर आहे. पण कधी कधी काय होते, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊन जाते. कशामुळे? ड्यू टू सम कंडिशन, एक्सेसिव्ह लॉस ऑफ फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट झालं. मग तशा कोणत्या कंडिशन आहेत? वॉमिटिंग झालं, डिहायड्रेशन झालं, हिमोरेज झालं, बर्न कंडिशन असन, डायरिया असन, किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जर जास्त लॉस झाला सोडियमचा, क्लोराईडचा, ते डायरेक्टली कशावर अफेक्ट करतं? आपल्या फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सवर, बरोबर आहे. तुम्हालाही समजा जास्त डायरिया किंवा लूज मोशन होत असेल तर डॉक्टर काय प्रिफर करतात? एनर्झाल वगैरे किंवा सलाईन देतात. का देतात? कारण की जी झीज झाली असते तुमच्या बॉडीमधल्या फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइटची ती भरून काढण्यासाठी, बरोबर आहे. त्यासाठी काय असणं गरजेचं आहे? त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी. बघा बरं, द इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स अँड फ्लुइड लॉस कॅन बी करेक्टेड by the appropriate administration of various products such as electrolyte, acid base, blood product, amino acid and proteins. एक्सटर्नल ॲडमिनिस्ट्रेशन, बघा डेफिनेशन त्याची, एक्सटर्नल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट टू रिस्टोर बॉडी फ्लुइड अँड देअर नॉर्मल व्हॉल्यूम अँड आयोनिक कॉन्सन्ट्रेशन इज टर्म ॲज इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी. काय म्हणते? एक्सटर्नल ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. कशाचं? इलेक्ट्रोलाइट आणि बॉडी फ्लुइडचं. कशासाठी? टू रिस्टोर नॉर्मल व्हॉल्यूम आणि आयनिक कॉन्सन्ट्रेशन येण्यासाठी. कारण की आपल्याला माहिती, परत त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त झालं की काय होणं? त्रास व्हायला लागतं. आलं लक्षात? म्हणून ते होऊ नये म्हणून काय करणं? एक्सटर्नली त्याला ॲडमिनिस्टर करणं, त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी. आता ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी हे इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी झालं. आता अंडर नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन बॉडी मेंटेन इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, बट अंडर सम पॅथॉलॉजिकल कंडिशन, नॉर्मल कंडिशनला आपली बॉडी काय करते? आपलं वॉटर आणि फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइटला मेंटेन ठेवायचं काम करत असते. पण पॅथॉलॉजिकल कंडिशन, जसं मी आत्ता सांगितलं, वॉमिटिंग होत असन, डिहायड्रेशन, हिमोरेज, डायरिया, बर्न झालं असन, तर त्या ठिकाणी काय होतं? बॉडीमधल्या फ्लुइडचं किंवा इलेक्ट्रोलाइटचं काय होतं? एक्सेस लॉस. मग त्या कंडिशनला आपल्याला काय द्यावं लागतं? इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी. ॲडमिनिस्टर. काय म्हणते मग? इलेक्ट्रोलाइट इन द प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन बिकम्स नेसेसरी. कसंही काही ॲड करायचं का नाही, जे काही इलेक्ट्रोलाइट आपण यूज करायलो ते कसं पाहिजे? प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन. सो इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी इज यूज्ड टू करेक्ट सच इलेक्ट्रोलाइट अँड फ्लुइड imbalance. Salt of sodium, potassium and calcium containing chloride, phosphate and lactate are used in the replacement therapy. Sodium chloride and potassium chloride as the most important salt used for the replacement therapy. कोणते आहेत? सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड. त्याचे एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट यूज्ड फॉर द रिप्लेसमेंट थेरपी. पहिलं, सोडियम रिप्लेसमेंटसाठी सोडियम क्लोराईड आणि त्याचे प्रिपरेशन, पोटॅशियम रिप्लेसमेंटसाठी KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड आणि त्याचे प्रिपरेशन्स, आणि कॅल्शियम रिप्लेसमेंटसाठी कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम ग्लुकोनेट आणि कॅल्शियम लॅक्टेट. त्यामधलं पहिलं बघू आपण, सोडियम क्लोराईड, दॅट इज NaCl. प्रॉपर्टी मीठ सगळ्यांनी बघितलेलं आहे, नो डाऊट. इट इज अ कलरलेस अँड ओडरलेस क्रिस्टलाइन पावडर, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड हॅज अ सलाईन टेस्ट. 0.9%. हा एक्झाममध्ये 100% क्वेश्चन विचारतात. 0.9% सोल्युशन इन द वॉटर इज अ आयसोटोनिक विथ द ब्लड ऑर अ सिरम. त्यालाच आपण म्हणतो नॉर्मल सलाईन. काय म्हणत असतो? नॉर्मल सलाईन. आणि युजेस, fluid and electrolyte replenisher. Normal saline is used as a wet dressing and irrigation body cavities and tissue. Hypertonic solution is used to induce vomiting and thus can be used in the poisoning. तुम्हाला माहिती, पॉयझनिंग झाल्यावर एखाद्या पर्सनला जर मिठाचं खूप कॉन्सन्ट्रेटेड मीठ टाकून जर पाणी दिलं, ठीक आहे, खूप खारट पाणी, तर त्या ठिकाणी त्याला काय होते? उलटी येतं आणि उलटीमधून काय होते? पॉयझनिंग
कमी होते, म्हणजे पॉयझन बाहेर पडतं. आणि दुसरा यूज काय, प्रिझर्वेटिव्ह सगळ्यांनाच माहिती, लोणचे वगैरे करत असताना आई लोणच्यामध्ये काय टाकत असते, मीठ, बरोबर आहे. आणि जे की काय करते, लॉंग लाईफ म्हणजे जास्त वेळ टिकण्यासाठी काय टाकते, मीठ. म्हणून ते मीठ काय म्हणून यूज करतात, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. आता आपण बघू सोडियम क्लोराईडचे प्रिपरेशन्स. त्याचे टोटल 7 प्रिपरेशन आहे. पहिला आहे सोडियम क्लोराईड इंजेक्शन IP, त्यालाच म्हणतो आपण सोडियम क्लोराईड इंट्रावेनस इन्फ्युजन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बघा, 0.9% वेट बाय व्हॉल्यूम स्टराईल अँड आयसोटोनिक सोल्युशन ऑफ NaCl इन द वॉटर फॉर इंजेक्शन. हे डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, सोडियम क्लोराईड इंजेक्शन 0.9% असतो. नॉर्मल सलाईन सोल्युशनसुद्धा 0.9% असतं. पण ह्या ठिकाणी त्याचं सोल्युशन कशासोबत असते, सोडियम क्लोराईड इंजेक्शन किंवा इंट्रावेनस इन्फ्युजनसाठी वॉटर फॉर इंजेक्शन लागतं आणि नॉर्मल सलाईनसाठी फक्त प्युरिफाईड वॉटर लागतं. कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे. त्याचा यूज बघा, फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर आणि त्याचं इरिगेशन सोल्युशन. ओके, नंतर सोडियम क्लोराईड हायपरटोनिक सोल्युशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आता 0.9 ते वाढवणार, किती आहे, 1.6% स्टराईल सोल्युशन ऑफ NaCl इन द वॉटर फॉर इंजेक्शन. ह्याच्यामध्ये सुद्धा काय नसते, अँटीमायक्रोबियल एजंट नसते. ह्याचा यूज कशासाठी करणार, सेम फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर, इरिगेशन सोल्युशन आणि इमिटिक कशासाठी, आत्ता सांगितल्यासारखं टू ट्रीट पॉयझनिंग. थर्ड आहे सोडियम क्लोराईड अँड डेक्स्ट्रोज इंजेक्शन. त्यालाच आपण म्हणतो सोडियम क्लोराईड अँड डेक्स्ट्रोज IV इन्फ्युजन. ह्या ठिकाणी बघा, इट इज अ स्टराईल सोल्युशन ऑफ NaCl अँड डेक्स्ट्रोज इन द वॉटर फॉर इंजेक्शन. इट कंटेन्स 0.11% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ NaCl अँड 2.5 to 25% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ डेक्स्ट्रोज. युजेस बघा त्याचे, ते सिमिलर यूज आहेत. फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लिनिशर. आणि सेकंड यूज बघा त्याचं, फॉर ओरल रिहायड्रेशन इन ॲक्यूट डायरिया अँड कॉलरा. काय म्हणते, ओरल रिहायड्रेशन थेरपीमध्ये सुद्धा यूज करतं, जसं एनर्झाल वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा असतं, जे की डायरिया आणि कॉलरावर ट्रीट होते. ओके, ORS म्हणू आपण त्याला. नंतर कंपाऊंड सलाईन क्लोराईड सोडियम क्लोराईड सोल्युशन, त्यालाच आपण म्हणतो रिंगर सोल्युशन. आणि ह्याचा बघा त्याचं रिंगर सोल्युशन, इट इज अ स्टराईल सोल्युशन ऑफ 0.8% NaCl, 0.30% KCl, 0.033% कॅल्शियम क्लोराईड इन अ प्युरिफाईड वॉटर. यूज आहे ह्याचं इरिगेशन सोल्युशन फॉर एक्सटर्नल यूज. कोलॉजीचे जे प्रॅक्टिकल असतात त्यामध्ये तुम्हाला पुढे बघायचंच आहे. ओके, नंतर सोडियम क्लोराईड सोल्युशन, ज्यालाच आपण म्हणतो नॉर्मल सलाईन. आत्ताच सांगितल्याच्यामध्ये NaClचं कॉन्सन्ट्रेशन 0.9% असते, पण कशामध्ये, प्युरिफाईड वॉटरमध्ये. युजेस तेच, वेट ड्रेसिंग, आयसोटोनिक व्हेहिकल आणि इरिगेशन सोल्युशन. त्याचबरोबर मॅनिटॉल अँड सोडियम क्लोराईड इंजेक्शनसुद्धा आहे आणि सोडियम क्लोराईड टॅबलेट, हे सुद्धा काय आहेत त्याचे प्रिपरेशन्स. आता आपण नेक्स्ट बघू पोटॅशियम क्लोराईड, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे KCl आणि सिनोनिम आहे कॅलिक्लोरिडम. काय आहे, कॅलिक्लोरिडम. प्रॉपर्टीज, कलरलेस, ओडरलेस क्रिस्टलाइन पावडर, सलाइन टेस्ट आणि फ्रीली सोल्युबल इन वॉटर. युजेस सिमिलरली, पोटॅशियम रिप्लिनिशर टू ट्रीट मायस्थेनिया ग्रॅव्हिस. मायस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे काय असते, ज्यामध्ये मस्क्युलर विकनेस येते. ओके, ड्यू टू द कोलिनर्जिक डिजनरेशन. ओके, कोलिनर्जिक रिसेप्टरचं डिजनरेशन झाल्यामुळे मसल विकनेस येऊन जातं, त्याला आपण म्हणतो मायस्थेनिया ग्रॅव्हिस. तो पोटॅशियमचा रोलही आपण बघितला, मसलला काय करतं, स्टिम्युलेशन, स्ट्रेन देतं, त्यामुळे त्याचं ट्रीट कशासाठी करतो आपण, मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये. टू ट्रीट डिजिटॅलिस पॉयझनिंग अँड मॅनियर सिंड्रोम, दॅट इज इनर एअर विथ द डिझिनेस. काय म्हणते, अँड नॉईज इन द एअर. काय म्हणते, फिरल्यासारखं होते आणि कानामध्ये आवाज यायला लागतो, त्याला आपण म्हणतो मॅनियर सिंड्रोम. त्या कंडिशनमध्ये सुद्धा काय देतो आपण, पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन. ओके, त्याचे प्रिपरेशन्स बघा, पोटॅशियम क्लोराईड अँड ग्लुकोज इंट्रावेनस इन्फ्युजन, पोटॅशियम क्लोराईड अँड सोडियम क्लोराईड इंट्रावेनस इन्फ्युजन, पोटॅशियम क्लोराईड टॅबलेट रिंगर सोल्युशन, पोटॅशियम क्लोराईड इंजेक्शन USP आणि पोटॅशियम क्लोराईड ओरल सोल्युशन USP. आता मला सांगा बरं, हे झालं फिजिओलॉजिकली किंवा इलेक्ट्रोलाइट
बॅलन्स. ओके, इलेक्ट्रोलाइटचं आपलं इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुइड बॅलन्स. पण तसंच आपण ह्या इलेक्ट्रोलाइटचा दुसरा यूज बघितला होता की ॲसिड बेस बॅलन्समध्ये सुद्धा हेल्प करतं. तर आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला, फिजिओलॉजिकल ॲसिड बेस बॅलन्स काय असतात. द ॲसिड बेस बॅलन्स इन द बॉडी इज वेल regulated by the intricate mechanism. The acid base balance in the body fluid depends upon the hydrogen ion concentration. बरोबर आहे, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं त्याला ॲसिड म्हणतो, कमी झालं तर बेस. ओके, नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन द सेल अँड द ॲक्टिव्हिटी ऑफ सेल अँड रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड are greatly influenced by the pH. The pH of extracellular fluid including the blood is नॉर्मल pH किती असते ब्लडचं, 7.35 to 7.45, दॅट इज अ न्यूट्रल pH. ओके, आणि त्यामुळे त्यापेक्षा जी काही मेटाबॉलिक रिॲक्शन होत असते ती पर्टिक्युलरली ह्या pHमध्येच होते, दॅट इज 7.35 to 7.42. द मेटाबॉलिक प्रोसेस ऑफ बॉडी फ्लुइड प्रोड्युसेस ॲसिड अँड बेसेस. बरोबर आहे, मेटाबॉलिक प्रोसेस झाल्यावर तुम्ही बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन बघितलेल्या आहेत, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, ज्याच्या ठिकाणी एंड पॉईंट काय असणार, ॲसिड किंवा बेसेसच प्रोड्यूस होतील. ओके, दॅट इज लॅक्टिक ॲसिड झालं, फॉस्फोरिक ॲसिड, फॅटी ॲसिड, कीटोन्स, कार्बोनिक ॲसिड. द बॉडी टेन्स टू प्रोड्यूस मोर ॲसिड दॅन द बेस. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन ऑर अ ॲसिड बेस बॅलन्स इज रेग्युलेटली बाय द 3 मेकॅनिझम. काय म्हणते, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन 3 मेकॅनिझमने आपण रेग्युलेट करू शकतो. म्हणजेच ॲसिड बेस बॅलन्स आपण 3 मेकॅनिझमने रेग्युलेट करतो. ती मेकॅनिझम विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट आणि विदिन अ अवर्स काम सुरूच असतं. त्याची पहिली मेकॅनिझम आहे बफर मेकॅनिझम, दुसरी आहे रेस्पायरेटरी मेकॅनिझम आणि तिसरी आहे रिनल मेकॅनिझम. बफर मेकॅनिझम विदिन अ सेकंड काम करायला लागते, रेस्पायरेटरी मेकॅनिझम विदिन अ मिनिट ॲक्ट होते आणि रिनल मेकॅनिझम होण्यासाठी खूप अवर्स किंवा डेज लागतात. ओके, तर आता आपण बघू आपण बफर मेकॅनिझम काय असतं. The 3 major chemical buffering system in the body are bicarbonate buffer system, phosphate buffer system and protein buffer system. बफरची मेकॅनिझम आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेली आहे. ओके, कोणता चॅप्टर होता, ॲसिड बेस आणि बफरमध्ये कसं मेकॅनिझमली ॲक्ट होते. आता त्याची मेकॅनिझम थ्रूच कोणती आहे, कार्बोनेट बफर सिस्टीम, फॉस्फेट बफर सिस्टीम आणि प्रोटीन बफर सिस्टीम. त्यामधली पहिली बघू, बायकार्बोनेट बफर सिस्टीम, दॅट इज अ सोल्युशन ऑफ कार्बोनिक ॲसिड अँड बायकार्बोनेट आयन. कोणतं, कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट आयन. तुम्हाला माहिती आपल्या बॉडीमध्ये CO2 प्रेझेंट असतं. CO2 जेव्हा वॉटरसोबत कंबाईन होतं तेव्हा काय तयार होते, H2CO3. आणि H2CO3 म्हणजेच कार्बोनिक ॲसिड. आणि ह्या कार्बोनिक ॲसिडचं जेव्हा आयोनायझेशन होते तेव्हा H+ आयन रिमूव्ह होतं आणि CO- अँड HCO3- अँड H+, ज्यालाच आपण काय म्हणतो, बायकार्बोनेट आयन. SCO3- म्हणजे कोणतं आयन झालं, बायकार्बोनेट आयन. आता ह्या ठिकाणी बघा, इफ ॲसिड्स आर प्रोड्यूस्ड देन हायड्रोजन आयन कंबाईन विथ द बायकार्बोनेट आयन टू प्रोड्यूस द वीक कार्बोनिक ॲसिड. जर समजा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे ॲसिडची लेवल वाढली तर ते ॲसिड कशासोबत कंबाईन होतं, ह्या बायकार्बोनेट आयनसोबत कंबाईन होतं आणि परत काय तयार करते, कार्बोनिक ॲसिड. अँड इफ बेस आर प्रोड्यूस देन हायड्रॉक्साईड आयन. मग जर समजा बेस प्रोड्यूस झाला तर OH- कशासोबत कंबाईन होतं, ह्या H+ सोबत आणि काय तयार करतं, वॉटर मॉलिक्यूल. आणि आपल्याला माहिती वॉटर मॉलिक्यूल काय करतं, न्यूट्रल असतं, जे की pHमध्ये चेंज करत नाही. म्हणजेच ॲसिड बेस काय होतं, बॅलन्स. हेन्स pH ऑफ द सोल्युशन रिमेन फेअरली कॉन्स्टंट. दिस सिस्टीम इज अन इफेक्टिव्ह बफर इन द एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड, पर्टिक्युलरली ब्लड. ब्लडचं pH मेंटेन ठेवण्यासाठी ही बायकार्बोनेट बफर सिस्टीम यूज होते. ओके, आता दुसरी सिस्टीम बघू, फॉस्फेट बफर सिस्टीम. ह्यामध्ये काय यूज केलं आपण, सिमिलरलीच आहे बायकार्बोनेट सिस्टीमसाठी. ह्या ठिकाणी काय, H2PO4, इट गिव्ज HPO4- अँड H+. म्हणजेच ह्या ठिकाणी इफ ॲसिड्स आर प्रोड्यूस द हायड्रोजन आयन कंबाईन विथ मोनोहायड्रोजन फॉस्फेट. हे झाला मोनोहायड्रोजन फॉस्फेट आणि हे झालं
डायहायड्रोजन फॉस्फेट. ओके, काय म्हणते, मोनोहायड्रोजनसोबत H+ आयन कंबाईन होणार आणि काय तयार करणार, डायहायड्रोजन फॉस्फेट. आणि आपल्याला माहिती डायहायड्रोजन फॉस्फेट कसे, वीक ॲसिड, त्यामुळे त्या ठिकाणी pHमध्ये चेंज होणार नाही. जर बेस असेल तर बेस OH- आयन देणार, ते परत कशासोबत कंबाईन होईल, H+ सोबत, आणि काय प्रोड्यूस करेल, वॉटर मॉलिक्यूल. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा pHमध्ये काहीही चेंज होणार नाही, pH कसा राहील, कॉन्स्टंट. आणि ही सिस्टीम पर्टिक्युलरली कशामध्ये यूज करतो आपण, इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि रिनल ट्युब्युल्समध्ये यूज होते, त्या ठिकाणचं ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी. आणि तिसरी आहे प्रोटीन बफर सिस्टीम. आपल्याला माहिती अमायनो ॲसिड्स ऑफ अ प्रोटीन हॅव कार्बोक्सिलिक ग्रुप दॅट ॲक्ट्स ॲज अ वीक ॲसिड अँड अमायनो ग्रुप दॅट ॲक्ट्स ॲज अ वीक बेस. आपल्याला माहिती प्रोटीनमध्ये 2 ग्रुप प्रेझेंट असतात, अमायनो ॲसिडमध्ये पर्टिक्युलरली अमायनोसुद्धा आणि ॲसिडसुद्धा. आणि ॲसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिड जे H+ आयन करतं, आणि दुसरं कोणतं आहे, अमायनो ग्रुप जो बेस म्हणून ॲक्ट होतं. मग ॲसिडिक साईड ग्रुप कॅन रिलीज H+ अँड अमायनो साईड ग्रुप कॅन बाइंड H+. मग जे ॲसिडनी H+ रिलीज केलेलं बाइंड कोण करून घेणार, अमायनो साईड ग्रुप. आणि कोणतं नेचर परफॉर्म करणार, ॲम्फोटेरिक नेचर ऑफ अमायनो ॲसिड. ओके, ही झाली आपली बफर मेकॅनिझम. दुसरी आपण बघितली होती रेस्पायरेटरी मेकॅनिझम. थोडं ह्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. Okay, the respiratory system also help in the keeping pH of the fluid in the body at about 7.4. Okay, next point, respiratory system regulate pH by controlling rate of CO2 removal. The CO2 in the blood react with H2O to form carbonic acid. This hydration of CO2 is catalyzed by carbonic anhydrase enzyme. काय म्हणते, ह्या ठिकाणी बघा, जे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती कशावर डिपेंड असणार, CO2च्या रिमूव्हलवर, रेट ऑफ. ओके, किती, जर कारण की का, जर त्या ठिकाणी CO2 जास्त असेल ब्लडमध्ये तर तो वॉटरसोबत कंबाईन होईल आणि काय तयार करेल, कार्बोनिक ॲसिड H2CO3, आणि त्याचं परत आयोनायझेशन झाल्यावर त्या काय तयार करेल, बायकार्बोनेट आयन. बघा बरं, नीट लक्षात घ्या, द डिक्रीज इन CO2ची लेवल कमी झाली तर त्या ठिकाणी pH काय होणार, वाढणार, आणि फ्लुइड मेक अल्कलाइन. का वाढणार, कारण की CO2ची लेवल कमी झाली तर तो वॉटरसोबत कमी कंबाईन होईल आणि ॲसिडचं प्रिपरेशनसुद्धा कमी होईल. ओके, त्यामुळे ते सोल्युशन कसं होईल, अल्कलाइन. सिमिलरली CO2ची जर रेट वाढला, ओके, CO2 जास्त कन्झ्युम झाला तर त्या ठिकाणी काय होणार, pH कमी व्हायला लागेल, कारण की बॉडी फ्लुइड कसं होईल, मोर ॲसिडिक होईल. ओके, चेंजेस इन द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रीडिंग कॅन therefore change the pH of body fluid. Excretion of CO2 is regulated by the respiration. बघा, if the blood become more acidic, the breathing rate increases to get rid of CO2. काय म्हणते, जर आपलं आता त्याच्यावर इंट्रेन्सिक मेकॅनिझम कसं होते बघा, जर आपला ब्लडचा pH ॲसिडिक असेल, ठीक आहे, ॲसिडिक म्हणजे CO2ची लेवल जास्त झाली तर त्या ठिकाणी काय होणार, रेस्पायरेशन वाढणार. रेस्पायरेशन होणार म्हणजे CO2 जास्त प्रमाणात बाहेर पडणार आणि CO2ची लेवल कमी झाली. CO2ची लेवल कमी होणार म्हणजे H+ आयनची लेवल कमी होणार, pH इन्क्रीज होणार आणि त्या ठिकाणी काय होणार, बेसिक नेचर. काय होणार, बेसिक नेचर. म्हणजेच ॲसिडिक झालं तर त्याला बेसिक करायचं काम कोण करतं, रेस्पायरेशन. कधी कधी आपले हार्टबीट काय होतात, भरपूर वाढतात. ओके, कधी कधी कमी होतात, त्या ठिकाणी काय होणार, ही रेस्पिरेटरी मेकॅनिझम काय करत असतं, pH मेंटेन ठेवतं. आता बघा, जर समजा रेस्पिरेशन कमी झालं, ठीक आहे, इफ द ब्लड बिकम मोर अल्कलाइन, द ब्लड जर खूप अल्कलाइन असेल तर काय होणार, रेस्पिरेशन कमी होणार, त्यामुळे CO2 जास्त प्रमाणात ब्लडमध्ये प्रेझेंट राहील. ते CO2 मग वॉटरसोबत कंबाईन होईल, कार्बोनिक ॲसिड तयार होईल, H+ आयन आपल्याला भेटणार. H+ आयन वाढलं म्हणजे pH कमी होईल आणि त्या ठिकाणी काय होणार, सोल्युशन ॲसिडिक. रेस्पिरेटरी रेट कॅन बी राईज अँड फॉल डिपेंडिंग अपॉन द चेंज इन द ब्लड pH. त्यामुळे ब्लडचा pH कसा आहे त्यावरून काय होणार, आपलं रेस्पिरेशन कमी जास्त होत असते. ओके, ह्यावरून काय होते, ॲसिड बेस बॅलन्स होते. नंतर बघा, शेवटची मेकॅनिझम आहे रिनल मेकॅनिझम. बाय दिस देर इज अ एलिमिनेशन ऑफ सम आयन थ्रू युरिन बाय किडनी. काय होतं, युरिनेशन थ्रू काय होणार, एलिमिनेशन थ्रू काय होणार, किडनी थ्रू काय होणार, रिनल मेकॅनिझम होणार. ॲब्झॉर्प्शन ऑफ सर्टन आयन अँड एलिमिनेशन ऑफ
other control the acid base balance of blood and thus the body fluid. Kidney removes H plus and ammonia from the body. काय करतं, ॲसिड बेस बॅलन्स किडनी कसं परफॉर्म करते रिनल मेकॅनिझम थ्रू, ते काय करतं H प्लस आयनला आणि अमोनियाला शरीराच्या बाहेर रिमूव्ह करते आणि त्यामुळे काय होणार, ॲसिड बेस बॅलन्स बॉडीमध्ये होणार. बरोबर आहे. हे झालं बॅलेन्सिंगची मेकॅनिझम. पण बघा बरं, जर समजा थोडंफार जरी डिस्टर्बन्स इन द ॲसिड बेस बॅलन्स, जर ॲसिड बेस बॅलन्समध्ये जर इम्बॅलन्स झालं तर त्या ठिकाणी काही फिजिओलॉजिकल कंडिशन आहेत. त्या फिजिओलॉजिकल कंडिशन कोणत्या आहेत बघा बरं. रेस्पायरेटरी ॲसिडोसिस, रेस्पायरेटरी अल्कोलोसिस, मेटॅबॉलिक ॲसिडोसिस आणि मेटॅबॉलिक अल्कोलोसिस. ह्या काय सगळ्या फिजिओलॉजिकल कंडिशन आर डिसऑर्डर ऑफ द ॲसिड बेस इम्बॅलन्स. ॲसिड बेस जर इम्बॅलन्स झालं तर हे सगळे काय होतात, डिसऑर्डर होऊ शकतात. आता आपण बघू, द बफर रेस्पायरेटरी अँड एक्सिरिटरी सिस्टीम ऑफ द बॉडी वर्क टुगेदर टू मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स. बरोबर आहे. बाय दिस मेकॅनिझम द pH रेंज ऑफ व्हेरियस बॉडी फ्लुइड्स रिमेन्स विदिन द नॉर्मल रेंज. त्यामुळे काय होते, pH जवळपास सगळ्यांचं नॉर्मलमध्येच असणार आणि ब्लडचा किती असणार, 7.35 to 45. इफ pH ऑफ ब्लड डिक्रीजेस, जर 7.35पेक्षा जर कमी झालं तर त्या पर्सनला काय होणार, ॲसिडोसिस. मग ॲसिडोसिस झाली तर त्या ठिकाणी काय होणार, CNS डिप्रेशन होणार आणि ते पर्सन कोमामध्ये जाऊन त्याची डेथसुद्धा होऊ शकते. जर pH वाढलं म्हणजे 7.45पेक्षा जास्त झालं तर त्या ठिकाणी अल्कोलोसिस होणार. ओके, अल्कलाईन होणार ब्लडचं pH. त्या ठिकाणी त्याला अल्कॅलेमियम असं सुद्धा म्हणतात आणि त्या ठिकाणी काय होणार, CNSचं एक्सायटेशन होणार आणि एक्सपिरियन्स नर्वसनेस, मसल स्पाझम, कन्व्हल्जनसुद्धा होणार आणि त्या पर्सनची डेथ. म्हणजे दोन्ही कंडिशन झालं तरी त्या पर्सनची डेथ होणारच. ओके, त्यामुळे ब्लडचं pH मेंटेन असणं गरजेचं आहे. ओके, जर ॲसिडोसिस झालं तर CNS डिप्रेशन होणार आणि अल्कोलोसिस झालं तर एक्सायटेशन. ओके, डिप्रेशनमध्ये गेलं की तो कोमामध्ये जाऊ शकतो, एक्सायटेशनमध्ये गेलं तर त्या ठिकाणी कन्व्हल्जन होतात, नर्वसनेस येते आणि त्या ठिकाणी डेथ होते. त्यामुळे त्या ठिकाणी आपलं ब्लडचं pH मेंटेन असणं कसं आहे, गरजेचं आहे. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला बघू हे डिसऑर्डर्स काय असतात. ओके, रेस्पायरेटरी ॲसिडोसिस, रेस्पायरेटरी अल्कोलोसिस, मेटॅबॉलिक ॲसिडोसिस आणि मेटॅबॉलिक अल्कोलोसिस, ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू, बाय बाय.